काय वाटतं तुम्हाला आज तुमच्यावर वाघाने हल्ला केलाय, बिबट्याने वाघाने हल्ला केला ना तर आमचं जे झालं असं कोणाला नाही व्हायला पाहिजे. त्याचा बंदोबस्त केला पाहिजे, त्याला कुठंतरी लांब नेऊन सोडलं पाहिजे. आम्ही जे येतो इतक्या लांबून पोट भरण्याकरता असं जर एखादं जर आमच्यातलं मेलं काय झालं, किती पैसे दिले तर त्याचं काय उपयोग आहे असं ना. बरोबर, जीव आहे तरी सगळे आमचं. सरकारने त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे भाऊ, लांब नेऊन सोडलं पाहिजे. तुम्ही मस्त येताय पाहताय. तुम्ही सकाळी ॲडमिट होते तेव्हा शुद्धीवर होते? नाही, मी शुद्धीवर नव्हतो, फक्त सकाळी माझ्याकडे आले तेवढंच. त्याच्यानंतर अजून कोणी आलं नाही, जेवण नाही, काय नाही. कधी सुट्ट्या होणार हे बी सांगितलं नाही. तुम्हाला लागले कुठं म्हणजे मुक्कामार? मुक्कामार आतमध्ये पोटाला. काय लागलं ते? तिथं ऊसाचं दसकट लागलेलं. जेव्हा बिबट्याने मोठत नेलं ना तेव्हाच खाली पडलं होतं बांधाच्या. तुमच्या शर्टाला धरून बिबट्याने ओढले? हो, शर्टाला धरून ओढलं. किती लांब ओढलं असेल साधारण? चांगलं एक 10-20 खाली ओढलं होतं बांधाच्या खाली. आका बनेल ते फाडलं होता. त्याच्यानंतर ऊसवाल्या मालकाने पाहिलं, आरडा केला, मग मला बिबट्याने सोडलं. तुमच्या सोबत अजून दुसरे कामगार होते, त्यांचं काय नाव? त्यांचं महादेव उघडे. उघडे, हो. ते तुमच्याच गावचे का? हो, ते आमच्याच गावचे स्वतः गाडी. ठीक आहे. मग आमच्या मंडळीने पाहिल्यानंतर मग आवाज दिला दुसऱ्यांना, तेव्हा त्यांनी केलं. वन विभागाची लोक आली होती का? हो, आली होती. तुम्हाला इथं कोणी आणलं सरकारी दवाखान्यात? इथं थोडं वाघदार आहेत ना, त्यांनी आणलं होतं. अच्छा. किती वेळा तुम्हाला बिबट्या दिसले आतापर्यंत? आतापर्यंत दिसली, पण हे असे जीप मारताना पहिलाच टाईम भाऊ. आता तुम्ही ऊस तोड कामगार म्हणून किती वर्ष आहेत इथं? जवळजवळ आम्ही 4-5 वर्ष झाले. गाव कोणतं तुमचं? आमचं गाव पाथर्डी. पाथर्डीमधले कोणतं गाव? रांजणी. रांजणी. आता तरी तुम्ही एवढं जीवावर उदारून काम करता, तुमचं नेमकं काय म्हणणं आता? आता पोटा करतो, करावंच लागतं. जरी काही दिसलं, काही जरी झालं ना तरी कष्ट केल्याशिवाय काही भेटणार आहे का आपल्याला, असं विषय ना. बरोबर. तुमच्यासोबत कोण आहे अजून? आमच्यासोबत आहे काय मंडळी आहे का? तुम्ही पाहिलं वाघ? नाही, मी नाही पाहिलं. बरोबर. तुम्हाला काय वाटतं, तुमचे पती आता व्यवस्थित आहे, त्यांना कोणी झालं नाही, काय सांगाल तुम्ही? बिबट्याच्या हल्ल्यात त्यांना आता ते वाचलेत थोडक्यात. समजा जर लागलं असतं तर काय भावना तुमच्या? काय केलं पाहिजे शासनाने, वन विभागाने? तुमचं नाव सांगा आणि काय प्रकार झाला नेमका? महादेव संजय केंदळे. महादेव संजय केंदळे. महादेव संजय केंदळे. केंदाड. हां. कुठं ऊस तोडत होते तुम्ही? ऊस तोडत होते मांजरवाडीला. ते वाघा ऊसामध्ये 2 पिल्लं होती त्याची. ती पिल्लं आम्ही पाहिली. पाहिल्याच्या नंतर आम्हाला वाटलं ते गेलं काय रे वाघ. आम्ही केलं गेला म्हणून तोडायचं बंद केलं आणि माघारी आलो तर जाऊपर्यंत. पण ते दुसऱ्या ऊसात गेला आणि ज्यावेळेस ट्रॅक्टर भरायला लागलो ना त्यानंतर त्यांनी काय केलं की गेला म्हणून आम्ही काय केलं, दुसरीकडे गेलो ना तर तिकडून माघारी येऊन मग मी एकट्याला पाहून अंगावर तेवढी मारली होती. तुम्ही खाली वाकले होते का उभे होते? हो, खाली वाकलो होतो. मुळे उचलायला ऊस ट्रॅक्टरमध्ये ऊस भरत होतं ना. तो मागून आला का समोरून आला? नाही, दुसऱ्या ऊसातून आला पाठी मागून. अच्छा. हां, मागून आलो. मी पुढं कामास नादत होतं आपलं, तर त्याने काय केलं, मी मुळे उचलायची आणि त्यांनी तिकून उडी मारायची. एकच जण मी समोर उडी मारली. त्याने काय झालं नेमकं? कुठं शर्ट कुठं फाटले? ठीक आहे, शर्ट फाटलं. बनियान पण फाटली का? बनियाल शर्ट. पण तुम्हाला इजा नाही झाली काय? नाही, काही नाही झाली. केवढा होता साधारण वाघ? वाघ मोठा होता सांग. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.